हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आपण बघणार आहोत स्कॉर्पिओ यानी वृश्चिक राशी, त्यांचा हा मंथ कसा असेल डिसेंबरचा पूर्ण. तर मेन काय घडणार आहे आपण ते पाहूया की मेन कोणत्या गोष्टी घडणार आहेत. सो काय कार्ड्स मिळत आहेत बघूया की ज्यांची राशी वृश्चिक आहे किंवा स्कॉर्पिओ त्यांच्या लाईफमध्ये काय घडणार आहे. लेट्स चेक. ओके 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 सगळ्यात पहिल्यांदा मेसेज आलेला आहे एन्झायटी. जर तुम्ही आत्ता खूप जास्त एन्झायटी घेत असाल, स्ट्रेस घेत असाल, भीती वाटत असेल, डिप्रेशन तुमच्या लाईफमध्ये असेल, तर त्या गोष्टींना चेंज करायची गरज आहे. कारण भीती वाटून डिप्रेशन येऊन आपण आपली कोणती सिच्युएशन सुधारू नाही शकत, उलटा प्रॉब्लेम्सना आणखीन क्रिएट करतो. तर मेन गोष्टी काय होणार आहेत, जर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल तर तुमच्या लाईफमध्ये कम्युनिटी, असा ग्रुप ऑफ पीपल किंवा अशी लोकांबरोबर तुमची ओळख होईल जिथे तुमच्यासारखीच विचारसरणी असणारी लोकं असतील. त्याच्यामुळे तुमचा एन्झायटी वाटणारा जो टाईम आहे तो निघून जाईल आणि तुम्ही हॅपी राहायला स्टार्ट कराल. तर हा सगळ्यात मोठा चेंज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. त्याचबरोबर ना, तुम्हाला तुमच्यासमोर एक अशी सत्य उघडकस येणार आहे. एक तर तुमच्या रिलेटेड असू शकतं किंवा तुमच्या प्रिय व्यक्तींविषयी रिलेटेड असू शकतं, ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये थोडासा टफ करेज तुम्हाला दाखवावं लागेल. बट तुम्ही त्या गोष्टी ॲक्सेप्ट करू शकाल आणि त्यातनंच तुमच्यामधला जो एक करेजियस पार्ट आहे त्याचा जन्म होईल. आणि एक बोलतात ना की तुम्ही सत्याला ॲक्सेप्ट कराल, स्ट्रेंथ स्वतःमधली जागृत कराल, अशा पद्धतीचा टाईम पिरियड आहे. आणि त्याचबरोबर केअरिंग, कनेक्शन अँड विक्ट्री. सो करिअरमध्ये सक्सेस मिळेल, तुम्हाला चांगले अनुभव मिळतील आणि केअरिंग कनेक्शन तुमच्या लाईफमध्ये येईल. जे तुमच्यासाठी योग्य पर्सन आहे ते तुमच्या लाईफमध्ये येतील. आणि जर तुमच्या लाईफमध्ये ते पर्सन असतील तर कदाचित त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही सत्य समजेल आणि त्या सत्याला तुम्ही पचवू शकाल किंवा ॲक्सेप्ट करू शकाल आणि तुमच्यामधला बॉन्ड जास्त चांगल्या पद्धतीने क्रिएट होईल आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एकदम व्हिक्टोरियस हॅपीनेस मिळवाल की हां, माझ्या लाईफमध्ये आता सगळं ठीक आहे. एकाकीपणा तुमचा पूर्ण नाहीसा होणार आहे. अशा पद्धतीचा मला हा मंथ दिसतो आहे. सो तरी त्यातनं बघूया आपल्याला की काय करायची गरज आहे आणि काय नाही करायचं आहे, किंवा आपण बघू की काय नाही केलं पाहिजे तुम्हाला या पूर्ण मंथमध्ये. कदाचित मला असं वाटतं ना, चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येतील तर चेंजेसना नाही म्हणू नका. जितकं तुम्ही चेंजेसना ॲक्सेप्ट कराल, ॲक्सेप्टन्सचा मोड दाखवाल, तितकं तुमच्या लाईफमध्ये गोष्टी चांगल्या पद्धतीने घडतील. द वे इट इज. काय नाही केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे बघूया. पॅशनेट राहा. तुमच्यामध्ये एक उत्स्फूर्त एनर्जी असेल, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जोशपूर्ण तुमचं वातावरण असेल तर तुमच्यामधला हा जोश टिकवून ठेवा आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड राहा. जे तुम्हाला हवं आहे त्याच गोष्टींबद्दल बोला. जे हवं आहे, जशा पद्धतीने हवं आहे स्ट्रेट अवे तुम्ही सांगा, जेणेकरून तुमचं मत समोरच्याला समजेल. आणि जितकं होईल तितकं मनी सेविंग करा. तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली न्यू अपॉर्च्युनिटीज पण येत आहेत, पैसा मिळतो आहे, पण त्याला उथळपणे खर्च करू नका. तुम्ही त्याला सेविंग करा आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट करा, बट इन्व्हेस्टमेंट करा. शेअरमध्ये करा, बट खूप विचार करून डोकं शांत ठेवून इन्व्हेस्ट करा. काय करायचं नाही आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे आणि इम्पल्सिव्ह डिसिजन घ्यायचा नाही आहे. भीती वाटेल जेव्हा तुम्ही कन्फ्यूज व्हाल, कॉन्फिडन्स लूज होण्याचं
शक्यता आहे. तर त्यावेळी शांत राहायचं आहे, स्वतःला पीस प्रोव्हाइड करायचं आहे आणि अजून काय करायचं नाही आहे, तर दुःखी व्हायचं नाही आहे. जसं मी सांगितलं की काहीतरी सत्य तुमच्यासमोर येणार आहे कुणाबाबतीतचं, तर एकदम डिप्रेशनमध्ये न जाता त्या गोष्टींचा विचार करा, ते ऐका आणि त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करायचा प्रयत्न करा. थोडा त्रास होईल, थोडं वाईट वाटेल ऑफकोर्स त्या गोष्टींना एक्सपिरियन्स करून. तो एक्सपिरियन्स घेतल्यानंतर कंटिन्यू ठेवू नका, लेट इट बी. अशा पद्धतीने तुम्हाला एक ॲडवाईस देण्यात येत आहे. तो हे होतं तुमचं भविष्य. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल दी एम्प्रेस तुम्हाला कसा वाटतोय आणि तुमच्या जर ओळखीचं कोणी असेल स्कॉर्पिओ किंवा वृश्चिक राशीवाले, त्यांना पण ही रील नक्कीच शेअर करा. रील नाही, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.